मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार। दीपोत्सवाचं उद्घाटन संध्याकाळी 6:30 वाजता दादरच्या शिवाजी पार्कात कार्यक्रम। आदित्य ठाकरे देखील राहणार उपस्थित। सामना आणि मार्मिकचे दिवाळी अंक प्रकाशित। मार्मिकच्या दिवाळी अंकामध्ये उद्धव ठाकरेंचा लेख, राज्यातील विविध प्रश्नांवरून राज्य सरकारवर ताशेरे, शेतकरी मदत, मराठी अमराठी वादावरून टीकास्त्र। सामनाच्या दिवाळी अंकात उद्धव ठाकरे यांच्याकडून सरकारवर टीकास्त्र, मराठीचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून हल्लाबोल, पूरग्रस्तांचे पॅकेज आणि शेतकरी माफीवरून सरकारवर लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारच्या दौऱ्यावर। बिहार निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री सहभागी होणार। काही उमेदवारांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी फडणवीस राहणार उपस्थित। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। सेस इमारतींच्या पुनर्विकासासह पाघडी भाडेकरूंच्या समस्या दूर करण्यासाठी पत्र। ट्विट करत आदित्य ठाकरेंची माहिती। गडचिरोलीमध्ये नक्षल्यांनी शस्त्र टाकल्याचा आनंद। आता त्यांनी नक्षलवाद नव्हे, आंबेडकरवाद स्वीकारावा। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र। बारामतीत केव्हीकेची वार्षिक सर्वसाधारण बैठक। अजित पवार आणि शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक। मराठा आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। हायकोर्टाने जीआरबाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात याचिका दाखल। बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा। छगन भुजबळ, धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात मेळावा। 2 सप्टेंबरचा मराठा आरक्षणासंबंधित जीआर रद्द करण्याची मागणी। दुपारी 4 वाजता छत्रपती संभाजी महाराज मैदानावर मेळावा। गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप। मुख्यमंत्री सोडून सर्वच मंत्र्यांचा राजीनामा। ऐन दिवाळीच्या तोंडावर गुजरात मंत्रिमंडळात फेरबदल होणार। आजच दुपारी होणार नवीन मंत्र्यांचा शपथविधी। गुजरातचे मुख्यमंत्री वगळता सर्वच मंत्र्यांनी दिले राजीनामे। असे बदल महाराष्ट्रातही आवश्यक। महाराष्ट्रात अनेक भ्रष्ट मंत्री बसलेत। संजय राऊत यांचा घणाघात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालवला ट्रक। मुख्यमंत्र्यांनी चाकणमध्ये चालवला देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक। प्रत्येक मतदारसंघात सरासरी 30,000 बनावट मतदार घुसवल्याचा रोहित पवार यांचा आरोप। विना कपात एक रकमी 3,751 रुपये पहिली उचल द्या। 10 नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर करावा, अन्यथा 11 नोव्हेंबरपासून मैदानात उतरू, लढाई करणार, राज शेट्टी यांचा इशारा। नागपूर जिल्ह्याला अतिरिक्त बसेस द्या। महसूल मंत्री बावनकुळे यांची परिवहन विभागाकडे मागणी। नागपूरला जादा एसटी बसेस का दिल्या जात नाहीत? परिवहन विभागाच्या कारभारावर बावनकुळेंकडून आता नाराजी व्यक्त। नागपूरकरांच्या चालकांच्या समस्या सोडवण्याचे दिले निर्देश। महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय। महसूल विभागातील अधिकाऱ्यांची बढती। महसूल मंत्री बावनकुळेंची महसूल अधिकाऱ्यांना दिवाळी भेट। 22 उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर बढती। राज्यातील 23 अधिकाऱ्यांचा IAS होण्याचा मार्ग मोकळा। आगामी निवडणुकीमध्ये भाजपाचा एकला चलोरेचा सूर। भाजपाच्या हालचालीनंतर श्रीकांत शिंदेंची मुंबईमध्ये बैठक। राज्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक। मुंबईतील दादर येथील अशोक स्तंभ ते चैत्यभूमीपासून इंदू मिल पर्यंत मार्ग होणार सुकर। समुद्रालगतची जागा आता महसूल विभागाकडून बृहन्मुंबईकडे लवकर हस्तांतरण करा। उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या महसूल विभागाला सूचना। राज्यातील महसूल सेवकांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारची सकारात्मक भूमिका। महसूल सेवकांना तलाठी भरतीत प्राधान्य देण्याचं मंत्री बावनकुळे यांचं आश्वासन। मंत्री बावनकुळेंच्या अध्यक्षतेत महसूल सेवकांच्या मागण्यांवर चर्चेची बैठक। पूरग्रस्त 21,66,198 शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मदत जाहीर। एकूण 1,356 कोटी 30 लाख रुपयांची मदत जाहीर। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नाशिकमध्ये दाखल। नाशिकच्या ओझर विमानतळावर संरक्षण मंत्र्यांचं मंत्री गिरीश महाजन यांनी केलं स्वागत। राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज तेजस स्वदेशी लढाऊ विमानाचं लोकार्पण। नेते एकत्र आले तरी जनता एकत्र येत नाही, हीच रिपब्लिकन ऐक्यामधील सर्वात मोठी समस्या। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य।
मंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर कॅनडेला कंपनीच्या हायड्रोफॉईल तंत्रज्ञानाची केली पाहणी. बाल्टिक समुद्रावर C8 आणि P12 या 2 जहाजांमधून केला प्रवास. बारामतीत अपघातग्रस्तांना सुप्रिया सुळेंचा मदतीचा हात. स्वतःची गाडी अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी देऊन स्वतः केला दुचाकीवरून प्रवास. रत्नागिरी JJ स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांकडून वाहनांच्या भागांचा वापर करून पुतळे तयार. महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कृत मान्यवरांचे सुमारे 4 टनाचे पुतळे तयार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण. राज्यात समाजामध्ये वाद लावण्याचं काम सरकारचं सुरू आहे. निलेश लंके यांचा राज्य सरकारवर निशाणा. राज्यातील मंदिरे किल्ले संवर्धनासाठी आराखडा तयार करा. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या सूचना. 3 जिल्ह्यांचे डेस्टिनेशन मॅनेजमेंट निर्माण करणार आशिष शेलार यांनी केली घोषणा. आयोजित महाएल्गार सभेला राज्यातील सर्व ओबीसी नेते उपस्थित राहणार. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची माहिती. साताऱ्यात राज्य महिला आयोगाची जनसुनावणी. अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये 82 प्रकरणांवर न्यायाची कारवाई. महिलांच्या हक्कांसाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध. रुपाली चाकणकर यांचं प्रतिपादन. मुझफ्फर हुसैन मीरा भाईंदरचे संजय राऊत झाले तर आमदार नरेंद्र मेहता यांचा काँग्रेसवर पलटवार. सिंधुदुर्गमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांची मोर्चे बांधणी. इच्छुक उमेदवारांकडून मतदारसंघात चाचपणी सुरू. अब की बार 70 पार. ठाण्यात भाजपचा स्वबळाचा नारा. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा उत्साह शिगेला. महापालिकेच्या निवडणुकीसाठी भरले 500हून अधिक फॉर्म. दानवे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करतायत. कोणतीही योजना बंद केली नाही. योजनेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काही दिवसांसाठी काही चांगलं करता येईल यासाठी उशीर होतोय. चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. युती धर्म तोडाल तर आमच्याकडेही मोठी यादी तयार. शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांच्या भाजपात प्रवेशानंतर शिवसेनेच्या बालाजी किणीकरांचा भाजपाला इशारा. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नाशिकमध्ये ओझरमध्ये तेजस विमान होणार. वायुदलात दाखल. तेजस विमान निर्मितीच्या 3ऱ्या प्रोडक्शन लाईनचंही उद्घाटन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राहणार उद्घाटनाला उपस्थित. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून राज्यभर काळी दिवाळी साजरी करणार. सरकार विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची काळी दिवाळी आज राज्यभर करणार आंदोलन. दिवाळी निमित्ताने फराळाची लगबग सुरू. घरगुती तयार फराळाला ग्राहकांची पसंती. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली. पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 31,000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत लगबग. रंगीबिरंगी रांगोळी, पणत्या आणि दिव्यांनी सजली नवी मुंबईतील बाजारपेठ. दिवाळीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी नागरिकांची जय्यत तयारी सुरू. हाजलगावात गोशाळेच्या वतीनं माफक दरात दिवाळी फराळाची विक्री. जमा झालेल्या निधीचा गोमातेच्या चारा पाण्यासाठी वापर. गेल्या 9 वर्षांपासूनचा अनोखा उपक्रम. बीडमध्ये दिवाळीनिमित्त बाजारपेठा खुलल्या. मात्र दुकानदारांना अतिवृष्टीचा फटका तर जीएसटी कमी झाल्याने ग्राहकांना थेट फायदा. वसई विरार नालासोपारा बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध. यंदाच्या वर्षी जीएसटीमध्ये कपात झाल्याने वस्तूंचे दर कमी. गारेगार एसी प्रवास कागदावरच. सर्व लोकल ट्रेन एसी होण्यासाठी उजाडणार. 2032 रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं वक्तव्य. मॅनहोल संरक्षक जाळ्याने सुरक्षित आहे का? मुंबई उच्च न्यायालयाची राज्यातील महापालिकांना विचारणा. अपघातग्रस्त बेस्ट बस. मिनी बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नाही. आरटीओचा अहवाल जाहीर.
जनगणनेचा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये, जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यासाठी 10 ते 30 नोव्हेंबर रोजी पूर्व चाचणी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निवडक नमुना क्षेत्रांमध्ये आयोजित केली जाणार. अमरावती जिल्ह्यामध्ये 5 तालुक्यात मतदार यादीत घोळ, निवडणुकीच्या प्रारूप यादीमध्ये गोंधळ, 20,000 मतदार मतदानापासून वंचित राहणार अशी चर्चा. अंतिम मतदार यादीत नाव न आल्यास आंदोलनाचा दिला इशारा. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांसाठी जाहीर मदतीच्या निषेधार्थ शेतकरी संघटना आक्रमक. शेतकरी संघटनेकडून सरकारच्या पॅकेजची होळी, बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान 50,000 रुपये मदतीची मागणी. गडचिरोलीत आदिवासींचा आक्रोश, महामोर्चा. आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं महामोर्चा. जिल्हाभरातून हजारो आदिवासी बांधव मोर्चात सहभागी. पुण्यात एबीव्हीपीचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ परीक्षा भवनासमोर आंदोलन. सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून केलेल्या परीक्षा शुल्कामध्ये वाढीच्या निषेधार्थ आंदोलन. परीक्षा शुल्क वाढ रद्द करण्याची मागणी. जळगावच्या अमळनेरमध्ये मवियाचा शेतकरी आक्रोश मोर्चा. मोर्चात उन्मेष पाटलांकडून मदतीच्या मुद्द्यावरून शिवीगाळ. शिवीगाळामुळे मोर्चाला वेगळं वळण. कंत्राटदार पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 18 कोटी रुपये थकवल्याने कंत्राटदार मजूर आक्रमक. अमरावतीतील पाणी पुरवठा बंद करण्याचा दिला इशारा. सिल्लोड पंचायत समिती समोर ग्रामस्थांचे साखळी उपोषण. मद्यपी ग्रामसेवकाच्या तात्काळ निलंबनासह इतर मागण्यांसाठी उपोषण. नागपुरात जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेचं आंदोलन. 2 महिन्यांच्या थकीत वेतनासाठी कामगारांचं आंदोलन. नागपूरमधील मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान रामगिरीवर मोर्चा. जळगावच्या पाचोऱ्यात महाविकास आघाडीचे रास्ता रोको आंदोलन. दिवाळी आधी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करावे या मागणीसाठी महाविकास आघाडी उतरली रस्त्यावर. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत पॅकेजवर शेतकरी संघटनेचा संताप. जीआरची होळी करत अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग. भिवंडी महानगरपालिका मुख्यालयाबाहेर अंगणवाडी सेविकांचं धरणे आंदोलन. 3 महिन्यांचं थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. ओबीसी समाज बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. ओबीसी आरक्षणासाठी अकोल्याच्या आले गावातील बोचरे यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबाला शासनाने मदत द्यावी या मागण्यांसाठी ओबीसी समाजाचा मोर्चा. वाशिमच्या अनसिंगे येथे मुख्य रस्त्याच्या मध्यभागी वीज वितरण केंद्राचा डीपी. नागरिकांनी लेखी तक्रार देऊनही दुर्लक्ष. तात्काळ डीपी न हलवल्यास वीज वितरण कंपनीकडे विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा. बीडमध्ये महादेव कोळी समाजाकडून मुंडन आंदोलन. जात प्रमाणपत्रासाठी मिळवण्यासाठी महादेव कोळी समाजावर मुंडन आंदोलनाची वेळ. वारंवार अर्ज करूनही प्रशासनाने वेळकाढूपणा केल्याचा आरोप. नागपुरात जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेची मुख्यमंत्री निवासाकडे भीक मागू आंदोलन. पदयात्रा. कर्मचाऱ्यांचं गेल्या 2 महिन्यांपासून वेतन थकीत. दिवाळी तोंडावर असताना पगार थकल्याने कामगार अडचणीत. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी भटक्या समाजाचं आंदोलन. मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. भिवंडी शहरात परतीच्या पावसाची ढगांच्या गडगडाटासह दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसाने उडाली नागरिकांची तारांबळ. उष्णतेपासून नागरिकांना थोडा दिलासा. ठाणे शहरात काल पावसाला सुरुवात. ऑक्टोबर हिटचा त्रास सोसल्यानंतर वातावरणात जाणवला गारवा. कल्याणमध्ये मेघगर्जना, विजांसह पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान. घरांच्या छपरांसह विद्युत तारांचं नुकसान. भिवंडी शहरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची उडाली एकच तारांबळ.
शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले 1800 कोटी घोषणा 31,000 कोटींच्या पॅकेजची पंचनाम्याअभावी 27 जिल्हे मदतीपासून वंचित. नागपूर जिल्ह्यात 87,169 हेक्टरवर पिकांचं नुकसान, लवकरच मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा. 114 कोटी 64 लाखांच्या मदतीचा प्रस्ताव सरकारकडे सादर. संत्रा, मोसंबी, सोयाबीन, कापूस पिकाला सर्वाधिक फटका. यंदाच्या ऊस हंगामात पहिली उचल विना कपात 3,751 रुपये मिळावी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची ऊस परिषदेत मागणी. सिंधुदुर्गातील 42,000 पात्र शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यास सुरुवात. मंत्री नितेश राणेंनी ऑनलाईन बैठकीत घेतला आढावा. 90 कोटी रुपये पीक विमा रक्कम वितरणास सुरुवात. सोयाबीनच्या दरावरून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक. रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये आंदोलन. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सोयाबीन जाळून केला सरकारचा निषेध. चंद्रपुरात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं नुकसान. वरोरा तालुक्यातील लोधीखेडा गावातील शेतकऱ्याने सोयाबीन पीक पेटवलं. निलेश घायवळच्या मुलाचे परदेशात उच्च शिक्षण सुरू. मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? पोलीस करणार संबंधित परदेशी विद्यापीठाशी पत्रव्यवहार. विद्यापीठाकडून घायवळच्या मुलाच्या शिक्षणाचा तपशील मागवणार. उल्हासनगरमध्ये पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न. पोलिसांनी 2 आरोपींना केली अटक. जुन्या भांडणाच्या रागातून घडला प्रकार. देशभर ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची मागणी. सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी. भारताची अर्धी लोकसंख्या ऑनलाईन गेमिंगमध्ये व्यस्त. समाज, अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.